नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आज मौनी अमावस्या. आजचा दिवस हा पितरांसाठी वगैरे लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा असतो. आजच्या दिवशी पितरांना तर्पण द्यावं आपण आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला उंबरठा स्वच्छ करून पूर्ण घरासमोरची जागा स्वच्छ करायची, पाणी शिंपडायचं, छान रांगोळी काढायची, पाण्याचा एक कलश भरून ठेवायचा. म्हणजे काय होतं, निगेटिव्ह एनर्जी पाणी सोकून घेतं. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्या दरवाजाला 11 कडुलिंबाची पानांचं, जर कडुलिंबाची पानं नाही मिळाली तर पिंपळाच्या पानांची बांधा, त्याचं तोरण बांधा. म्हणजे काय होतं, की ती निगेटिव्ह एनर्जी असते किंवा कोणाची नजरबाधा असते वगैरे. कसं अमावस्याच्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी अशा वाईट गोष्टी जास्त, म्हणजे जितक्या चांगल्या गोष्टींचं तत्त्व जास्त असतं, तसंच वाईट गोष्टींचं तत्त्वसुद्धा जास्त असतं. विशेष तिथी असते अमावस्या म्हणजे. म्हणून मग आपण बाहेर जर एक एक सुरक्षा कवच तयार होतं आपल्या घराभोवती, किंवा आपल्या दरवाजातून काही निगेटिव्ह गोष्टी एंटर करत नाहीत. तर त्याच्यानंतर काय करायचं, ते झाल्यानंतर आपण संध्याकाळी एक डिश घ्यायची. डिशमध्ये थोडंसं मोठं मीठ मीठ घ्यायचं, चांगलं असं पसरून ठेवायचं आणि ते पसरल्यानंतर त्याच्यावर एक लाल कलरच्या मातीचा दिवा घ्यायचा. त्याच्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं, 2 लवंगा घालायच्या आणि तो ईशान्य दिशेला हा दिवा लावायचा. हा दिवा लावल्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि पितृशांती होते आणि निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येत नाही. त्याच्यामुळे हे दोन्ही उपाय नक्की करा. नामस्मरण करत राहा. आपलं झालं तर कालभैरवाष्टक वाचा, स्वामी चरित्र सारामृत वाचा, विष्णू सहस्त्रनाम वाचा. अशा तुमच्या इष्टदेवतेचा जप करा. मंदिरात जावा, शिवालयामध्ये जावा, तुपाचा दिवा लावा. ह्या गोष्टी नक्की करा. ह्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला नक्की सात्विकतेचा अनुभव येईल आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या पूर्ण शरीरामध्ये, घरामध्ये भरून जाईल.